ऐका ना 24 तास तुम्ही आहे का नाही आपण गाड्या लागल्या पोलिसांनी कामच करायचं असं काय साहेब हे ऐका ना पोलिसांनी काम केलं पाहिजे पण कोण ऐका ना ऍक्सिडेंट झाला तर पोलिसांना नाही शिकायचं त्या गोष्टी दुसरं काय होणार आहे ऍक्सिडेंट तर तसे मग आता आमच्या ऍक्सिडेंट झाला तिथे एक ऍक्सिडेंट झाला म्हणून उड्डाण पूल गेला मग तिथे 10 ऍक्सिडेंट 10 जण गेले मग काय तिथे उड्डाण पूल करणार आहे का ते नाही कोणच्या हातात ना ऐकून घ्या ते हातात कोणच्या नाही ना तुमच्या आमच्या कोणच्या हातात ट्रॅफिक साठीच सांगते साहेब माझं म्हणणं समजून घ्या साहेब ऐका मी काय मार्ग सांगा आम्हाला आम्ही करतो मार्ग सांगा आम्हाला मी मार्ग सांगायला माझं म्हणणं काय आहे तर तुम्ही म्हणताय ट्रॅफिक होत नाही हे बॅरिकेटिंग करू नये 4 व्हीलर बाहेर लागल्यावर काय करणार तेवढं सांगा मला सर त्यांचं काय म्हणणं आहे बॅरिकेडच्या बाहेर गाडी लागल्यावर काय करणार पण आम्ही कारवाई करतो सत्य कारवाई करतो कारवाई रोज आहेच तरी बी लागतात ना गाड्या माणूस नाही काही यांचं आहेच मार्ग सांगा ना साहेब ऐका ना मार्ग आपण याच्यासाठी हा प्रस्ताव दिला इथं पण त्याला थोडा वेळ जाईल ना साहेब अख्ख्या धंद्याचं नुकसान नाही व्हायला पाहिजे हे फक्त इथं फक्त या आणि फक्त हॉटेलमध्ये नाही जातो अख्खी गावात जाते व्यवसाय वाढतोय हे बी बघायला पाहिजे ना दोन्ही मार्ग निघाल हा दोन्ही आमचं म्हणणं तेवढंच आहे तर या गाड्या लागल्या बघा साहेब या आपण उभे तर गाड्या लागल्या अरे कारवाई करा हो कारवाई आपण चिडून प्रश्न सुटणार नाही अरे चिडून भाई माझं आहे म्हणणं तेच ना हात लावू द्या आम्हाला त्याच्याबद्दल काय समज नाही हात कोणाला लावायचं हा चौक महत्वाचा इथं बस येतात दोन्ही बाजूनी बस येतात इकडून येतात इथं काय ऐकून घ्या. इथं हे बघा, किती वर्ष पोलिसांचं आहे बघा त्याच्या बाहेर त्या पट्टीच्या बाहेर इथं 2 व्हीलर इथपर्यंत येते इथनं पुढे 4 व्हीलर लावतात इथं लावतात तुमची गाडी पोलिसांना तर इथं बस बाहेर येतात साहेब ऐका ना याला अरे मी तुला काय म्हणते 7-12 वेगळा आणि हद्द वेगळी ऐक ना हद्द वेगळी ऐक ना हायवेची हायवेची हद्द तुमची तिथपर्यंत आमचं मेडिकलचं दुकान आहे इथं प्रॉब्लेम काय होतो बरेचसे लोक बाहेरून गाड्या लावून जातात मेडिकलमध्ये माणूस 2 मिनिटं 3 मिनिटं येतो गोळ्या घेऊन निघून त्या टाइमला ती गाडी बाहेर राहते मग त्याने गाडी लावायची पुढं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम